नमस्कार मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये शिपाई या पदासाठी भरती निघालेली आहेत. एकूण टोटल जागा आहे 32. तर 32 जागासाठी भरती निघालेली आहेत. सिंधुदुर्ग DCC बँक. ठीक आहे. संकेतस्थळावर अर्ज केव्हापासून भरू शकता तुम्ही? 20 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट म्हणजे या 10 दिवसातच तुम्ही मला फॉर्म भरायला हवा आहे मित्रांनो. ठीक आहे. वयोमर्यादा आहे 21 ते 40 आणि एज्युकेशन किती पाहिजे तुमचं? 12वी पास झालेलं असायला पाहिजे तुम्ही. ठीक आहे. तर मित्रांनो, ही जी भरती आहे या रिलेटेड संपूर्ण माहिती समोर सांगणार आहे. परीक्षा कशी आहे, सिलेबस काय आहे, एक्झाम कशी होणार, समोर काय प्रोसेस संपूर्ण सांगणार आहे. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. याची जी फॉर्म शुल्क आहे मित्रांनो ही 600 रुपये आहे. ठीक आहे. आणि परीक्षा शुल्काचा दिनांक पण 30/8/2026 आहे. ठीक आहे. आणि इथे डायरेक्ट लेखी परीक्षेचा दिनांक ऑफलाईन ही एक्झाम होणार आहे आणि लेखी परीक्षेचा दिनांक पण इथे दिलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे. 6 सप्टेंबर वार रविवार 2026 रोजी तुमची ही एक्झाम होणार आहे. ठीक आहे. तर याचं नेमकं सिलेबस काय राहील मित्रांनो? इथे एक बाब लक्षात घ्यावी की उमेदवार हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे आणि त्याला डोमोसाईल सिंधुदुर्गचं तुम्हाला अपलोड करावं लागेल. ठीक आहे. याची खात्री घ्यावी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतात. 12वी उत्तीर्ण असायला पाहिजे. 21 ते 40 वर्ष, रहिवासी तुमचं डोमोसाईल सर्टिफिकेट असायला पाहिजे. ठीक आहे. हे संपूर्ण आपण अगोदर बघितलेलं आहे. आणि इथे जो सिलेबस दिलेला आहे सहकार, सामान्य ज्ञान, तुमच्या एक्झामला काय काय येईल याच्यामध्ये नाही येईल. चालू घडामोडी, मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ता चाचणी. फक्त एवढ्या विषयावरती तुमचं 75 मिनिटासाठी एक्झाम राहील मित्रांनो. आणि ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे खाली 4 ऑप्शन असतील मित्रांनो. ठीक आहे. वरती प्रश्न असतील आणि 4 ऑप्शनमधनं तुम्हाला ॲन्सर निवडायचं. ही लेखी परीक्षा 70 गुणासाठी तुमची एक्झाम होणार आहे. एक प्रश्न 1 गुण. ठीक आहे. आणि तोंडी जी परीक्षा आहे ती 30 गुणासाठी राहील. तर ठीक आहे. तर हे जेवढे पण विषय आहे मित्रांनो याच्या रिलेटेड आपल्याकडे इन डिटेल एक्झाम ओरिएंटेड याच्या नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो. याच्यामध्ये संपूर्ण जी अगोदरची क्लर्क भरती निघालेली होती, खूप साऱ्या कॅन्डिडेटने आपल्या नोट्स घेतल्या मित्रांनो आणि त्यांचा रिझल्ट आलेला आहे. मी तुम्हाला टेलिग्रामवरती पण आपल्या चॅनलवरती टाकलेलं आहे ते तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपल्याकडे नोट्स अवेलेबल आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे पण सिलेबसला सब्जेक्ट आहे, समजा GK, ठीक आहे, GK, सहकार, गणित, रिझनिंग, मराठी, चालू घडामोडी, हे सर्व विषयाच्या नोट्स आपल्याकडे तुम्हाला डेमो पण दाखवणार आहे. या सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे. याच्यामध्ये पूर्वीच्या प्रश्नपत्रिका पण मिळतील. इन्क्लूड जे आता लातूर DCC बँक झालं, आणखी सिंधुदुर्ग क्लर्कचे जे एक्झाम झाले त्याचे पण तसेच प्रश्न असतात मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. आणि याच्यामध्ये क्वेश्चन बँक पण मिळणार तुम्हाला. क्वेश्चन बँकमध्ये 1000+ MCQ आहे आणि ज्या या नोट्स आहे, समजा एखादा टॉपिक झाला बँकिंग, तर बँकिंगच्या खाली कशाप्रकारे प्रश्न येऊ शकतात असे MCQ टाकलेले आहे. असं तर ज्या नोट्स आहेत त्या इन डिटेल आहे आणि MCQ जवळपास 3000+ तुम्हाला MCQ मिळेल याच्यामध्ये आणि इन डिटेल नोट्स. आता तुम्हाला नोट्सचं डेमो दाखवत आहे मी समोर. एक म्हणजे तुम्हाला जर या नोट्स घ्यायच्या असतील तर हा नंबर आहे मित्रांनो, याच्यावरती फोनपे करा 350 आणि याच नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा, तुम्हाला मिळून जाईल नोट्स. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला मुलाखतीच्या नोट्स पण मिळेल. ठीक आहे. आता तुम्हाला हे दाखवत आहे मी डेमो. तर मित्रांनो, अशा प्रकारची सहकार या विषयाची नोट्स आहे. अशाच प्रकारच्या सगळ्या विषयाच्या नोट्स आहेत. ठीक आहे. आणि इन डिटेल ही अनुक्रमणिका वगैरे आहे. आणि पहिला जो टॉपिक आहे सहकाराची संकल्पना आणि व्याख्या, याच्यावरती पण प्रश्न येतात. ठीक आहे. असं इन डिटेल आणि त्याचे जे वैशिष्ट्य आहे, सहकाराचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते कोणते आहेत, ठीक आहे, महत्त्वाच्या व्याख्या, अशा करून संपूर्ण 126 पेजेसची ही नोट्स आहे मित्रांनो. आणि इन डिटेल घेतलेले आहे, टू द पॉईंट, एक्झाम ओरिएंटेड. ठीक आहे. आणि या नोट्सवरती आपण अशाच प्रकारे GK, रिझनिंग,
मराठी, चालू घडामोडी अशाच प्रकारच्या नोट्स सर्व आहे मित्रांनो इन डिटेल्स. या प्रकारवर या नोट्सवरती आपण 100% पासिंग गॅरंटी देत आहोत. रिझल्ट नाही आला तर तुमचे ₹350 तुम्हाला परत मिळून जाईल मित्रांनो. ठीक आहे. अगोदर तुम्हाला आता रिझल्ट मी दाखवलेलाच आहे. ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. संपूर्ण अपडेट तिथं तुम्हाला मिळत राहील. ठीक आहे. आणि काही प्रश्नपत्रिका पण अगोदरच्या टाकलेल्या आहेत तिथं. ठीक आहे. आता समोर जी इम्पॉर्टंट माहिती आहे ती बघू. तर तुमची तोंडी जी एक्झाम होणार आहे ती 30 मार्कासाठी होणार आहे. याच्यामध्ये आवश्यक कागदपत्र पात्रतेपेक्षा जादा शैक्षणिक पात्रता म्हणजे तुम्हाला 12वीपेक्षा तुमचं पदवी झाले म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्याच्यापेक्षा वरची पोस्ट असेल, एक्सपिरियन्स म्हणजे पदविका असेल तर तुम्हाला 5 गुण त्याच्यासाठी मिळेल. संवाद कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन स्किल तुम्ही कसं बोलता त्याच्यावरती 5 प्रश्न असेल. आणि जिल्हा बँकेच्या कामाचा अनुभव म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर त्याच्यासाठी सर्वात जास्त 20 मार्क मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर तुम्हाला जे सॅलरी किती असेल तर 18 महिन्यामध्ये जे तुमचं प्रोबेशन पिरियड असेल हे 18 महिने राहणार आहे. आणि या 18 महिन्यात तुमचं सॅलरी असेल 14,000 आणि नंतर जवळपास तुम्हाला 20,000 प्लस सॅलरी असेल. जवळपास 20 ते 25,000च्या मध्ये तुम्हाला सॅलरी असेल मित्रांनो. ठीक आहे. आणखी मुलाखतीवेळी कागदपत्राची पडताळणी केली जाईल. ठीक आहे. तुमचे सर्व कागदपत्र मुलाखतीच्या वेळेस पडताळणी केली जाईल. ठीक आहे. डोमिसाईल तुमचं मार्कशीट, सर्टिफिकेट. ठीक आहे. आता तुम्हाला अर्ज करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा डायरेक्ट तुम्ही सिंधुदुर्ग DCC बँक सर्च करून तिथे फॉर्म अप्लाय करू शकता. आता इथे तुम्हाला फॉर्म कसं भरायचं याच्यावरती व्हिडिओ आणायचा असेल तर मित्रांनो कमेंट करा. मी नक्कीच तुम्हाला मोबाईलवरून फॉर्म कसं भरायचं याच्यावरती रजिस्ट्रेशनपासून एंडपर्यंत सांगेल. ठीक आहे. आणि नक्कीच सर्वांनी फॉर्म भरा आणि नक्कीच आपल्या ज्या नोट्स आहेत त्या बाय करा मित्रांनो. तुमचं 100% रिझल्ट येईल. नाही आलं तर तुमची जी फीस आहे ती 100% तुम्हाला रिटर्न मिळेल. ठीक आहे. धन्यवाद.